आता करू. पुरुषः, हे आपण काल बघत होतो. पुरुषः येस. शृणुते इदानीम् अहम शक्रावताराभ्यंतरवासी धीवरः. मग तो हम्म, कोळी जो आहे तो ओळख करून हम्म, देतोय आपली या ठिकाणी. हम्म. तो पहिला जो आहे काय तो राजाचा पकडून आणले, तो म्हणतो की किम शोभनो ब्राह्मण इति कलयित्वा राज्ञा प्रतिग्रह दत्तः. तुला काय हम्म, चांगला ब्राह्मण समजून तुला दान दिलंय काय ते काय अंगठी ती. हम्म. तो अंगठी, म्हणतो हा. ऐका. हम्म. शृणुत इदानीम, आता ऐका ऐका तर. माझं. अहम हम्म, शक्रावतार अभ्यंतरवासी. आता हम्म. शक्रावतार म्हणजे हे तलाव म्हणून दिलंय पुस्तकात त्या. हा, त्याचं नाव आहे हा ते. हा, शक्रावतार तलाव जो आहे त्याच्या अंतर्वासी, त्याच्या आतमध्ये राहणारा मी धीवर आहे, म्हणजे कोळी आहे. एवढी त्याने ओळख करून दिली. नावाडी पण म्हणतात ना हो, धीवरला. या ठिकाणी मला कोळी आता हा, नाव. हा, या या ठिकाणी ठिकाणी कोळी म्हटलंय. कोळी हा रेफरन्स त्याचा आहे. हा, त्याचं हे शक्र अवतार अभ्यंतरवासी, चक्र अवतार हा, अभ्यंतरवासी. हा. तर पुरुष षष्ठी, हो, हो, चक्रावतार येथील आत राहणारा. हं? हो. पुढचं जे आहे ते, आता काही काही त्या माणसाला जे संबोधन आहेत ती अशी हम्म. म्हणजे हिनवणारी आहेत. हो, द्वितीय अटच्चर. पाटच्च हम्म, किमस्माभिः जाती पृष्ठा. हम्म. म्हणजे हे चोरा, तुला काय आम्ही तुझी जात विचारली का? अटच्चर. हम्म. किम अस्माभिः जातीः पृष्ठा. हम्म. सोपं आहे. नाही, याच्यामध्ये काही हे नाही. तो हा, शाल म्हणजे राजाचा जो मेहुणा आहे तो म्हणतो, हा. सूचक कथयतु सर्वं अनुक्रमेण मायेन मंतरा प्रतिवर्धनीत. म्हणतो की सर्वं सह सह अनुक्रमेण कथयतु येन हा, मंतरा सगळं मा व्यवस्थित सांग. हा. प्रतिवर्धनीत. हम्म. हे सूचका, तू सर्व क्रमाने सांग, तो सर्व क्रमाने सांगो. कथयतु नाही असं ते विद्यार्थ, कथयत तू. हा, विद्यार्थ्याला बरोबर. सांगो. त्याला कथय समजे कथयित म्हणजे विद्यार्थी. नाही. कथयतु म्हणजे सांगो, हा कथन करण्याचा. हा. कथयतु क्रियापद लोट त्या लकार. अन्वय मध्ये पण कथयतू लिहायला पाहिजे. तुम्ही कथयत लिहिलंय त्यामुळे. नाही, तूच आहे ते उत्तर आहे, त्याला उकार अच्छा, छोटासा आहे तो. ओके, हा, ओके, ओके. हो, मला पण ह्रस्व दिसत हा, बरोबर. मला पण दिसत हो, नाही हो, बारीक बरोबर. तो. नाही ओके. तो. हा, ठीक आहे. असं असं. याला क्रमाने सांगू द्या. याला हा, मध्येच प्रतिबंध करू नका. या एनम अंतरा प्रतिवर्धनीत. हा. प्रतिप्रश्न करू नका. आम्ही तुम्हाला म्हणायला पाहिजे असं सारखं. हा. तुम्ही नाही आम्हाला नाही पाहिजे, मला मध्ये मध्ये अडवू नका. नाही नाही, असं काही. उभव ते दोघंही म्हणतात. हा, कारण हा जो हा, असतो हा. सूचक, जो हा शाल जो असतो, हा शाल. एक प्रकारचा हम्म, अधिकारी म्हणून काम करतो तो. म्हणजे तो हम्म. राजाचा मेहुणा आहे ना तो. हा, त्यामुळे तो बरोबर. तो त्याला जरा जास्त अधिकार. हा एकच आहे ना गाजवत. ते हा मागचं आहे ना सूचक वाला. हा ते हा. हा, सूचक कथयतु सर्वम सर्वम अनुक्रमेण. त्याचं हो, शेवटचं ना प्रतिवर्धनित नाही आहे, ते प्रतिबंधनित आहे. पुस्तकात आहे ना बघा, बंधन. प्रतिबंधनित आहे. हो का, मग अच्छा. वर्धनीत का हा, बरं आलं इथं? टायपिंग चुकलं काय? ते प्रतिबंधचा लोट हा, लकार आहे, मध्यम पुरुष बहुवचन. या ओके ओके. बांधलेल्याला मध्ये टोकू नका असं. अरे सांगणाऱ्या सर्व गोष्टी एक एक करून किंवा क्रमाने सांग, या अच्छा, बांधलेल्याला टोकू नको. म्हणजे हे वाक्याचे शब्द चुकला या. चालेल. हा, हो, नाही, हो. पुस्तकात बच आहे. हा, बस आहे ना, प्रतिबंध. बंधनीत आहे ना. हो, मा एनम बंधनी ध अंतरा अर्धा. प्रतिबंधनीत. अच्छा. बर्ध. तुमचा तो र झालाय त्याच्यावर. प्रफार नकोय. प्रतिबंधित आहे ते. हा, प्रतिबंधित. ओके ओके ओके. ध अर्धा नि. हे अर्थ बरोबर आला, टायपिंग मध्ये चुकलं ते. हा, हा, ठीक आहे. प्रतिबंध करू नका हे बरोबर आलं ना. हो, ठीक आहे. हा, हो. हा हो, शब्द अर्थ बदलला. हा, अर्थ अर्थ बरोबर आला. ओके ओके. बरोबर आहे. हे बदलायचं. चालेल. हा, रुकावट, त्याला रुकावट करू नका. हा, तेच चालेल. तर थांबवू नका त्याला हो. मध्येच. उभौ यदा वृत्तः, यदा वृत्त आज्ञापयते. मैन मंतराचं काय केलं? एक मिनिट, हा इथे हा. मैन मंतराचं काय केलं? महिना काय
मैन मंतरा. मायेनम अंतरा. हा हा हा, तेच मला हवं होतं. आहे ना मंतरा. याला मध्ये हा, ती अंतरा म्हणजे ते मला फोड हवी होती. मा मा एनम एनम अंतरा. अंतरा. हा अभि आहे. अच्छा. मा हा एन म्हणजे नको अंतर. ना, आपण असं फोर्सफुली सांगतो नको. हो हो हो. ओके. उभो दोघे म्हणतात ते. यदा वृत्त हा. आज्ञापयती कथय. दोघे म्हणतात यदा वृत्त, ते त्याला तो जो शाल आहे त्याला उद्देशून. हम्म, आज्ञा पाहिजे, हम्म. तुमची आज्ञा जी आहे ती मान्य मला कथय, सांग रे बाबा काय तू म्हणत. जशी आपण कथय आज्ञा म्हणजे देत आहात कोळ्याला. आज्ञार्थी. सांग. आज्ञार्थी. हा, कथय. कथय कथय सांग आता. जशी तुमची आज्ञा पाहिजे कथय. हम्म, याच्यामध्ये काही करेक्शन वाटतं का नाही? हम्म. ह्या लेसनचे काही रेफरन्स आहे का? मला तर ह्याच्यात काही कळलंच नाही. कशाचं? का? ही कथा हा का? लेसन जो आहे. हा. ही क हे शाकुंतल मधलं नाही वाक्य म्हणजे. आहे. शाकुंतलची कथा कशी अच्छा. असते की तो हा. शकुंतलेला विसरून जातो ना तो. शाकुंतलच आहे ना हे. मी हा हो अच्छा हो, मी शकुंतला. पाठवलं हा होतं ना हा. काल. हा हा. तर त्यामध्ये तो अच्छा विसरतो काल तुम्ही पाठवलं पाठवलं होतं ना. का? मी आणि त्याने दिलेली बघितलं. अंगठी जी असते ती ओके, मी बघते शकुंतलेकडून मग. हरवते. ती हा पाण्यात पडून बरोबर. एका हा. माशाच्या पोटामध्ये जाते आणि तो मासा ह्या माणसाला सापडतो. मग तो मासा तो चिरतो, त्यात ओके. अंगठी मिळते त्याला. ती अंगठी तो दाखवायला विकायला येतो हा. बाजारावर, पैसे मिळतील म्हणून. ते राजाचे लोक पकडतात त्याला. अरे बाबा, काही राजाची अंगठी तू कशी काय हो. आणली, तू चोरली का ही? मग त्याला पकडून आणतात. त्या ठिकाणी तो राजाचा मेव्हणा असतो. मग तो राजाचा मेव्हणा, ओके ते ओके. पकडून आणलेले दोन रक्षक आणि एक नागरिक यांच्यामधलं हे संभाषण आहे. हा. हे कॉन्व्हर्सेशन. अच्छा. कन्व्हर्सेशन. हा, आणि ती ओके अंगठी ओके. दाखवली की तो दुष्यंत ओळखणार आहे हा, मग बदलतं. शकुंतलाला. हा, पुढे मग तोपर्यंत कथा तो येईल. हा विसरलाय. हा, तो म्हणजे विसरला. ऍक्च्युली तशी त्याला गोष्ट आहे, म्हणून त्या अंगठीचं हा महत्व आहे. हा. त्याला शाप असतो की तू हे विसरशील म्हणून, त्यामुळे तो हा. विसरला. यदा ओके. वृत्त थँक्स. आज्ञापयती ओके. कथय. तुम्ही ती गोष्ट ऐका सहज, टाइमपास. हा, चांगलं आहे ते कथा. हो मी बघते आता. मला पण बघावं लागणार. हा. हा, जरा पुरुष तो स्टोरी. सांगतो, अहम सांगतो. जलोद्गालादिभिर मत्स्यबंध नोपायैः कुटुंबभरणं करोमि. हम्म, हम्म, अहम हम्म. जलोद्गालादिभिः हम्म. मत्स्यबंधनोपायैः कुटुंबभरणं करोमि. म्हणजे तो पुरुष, अहम म्हणजे मी, जलोद्गालादिभिः म्हणजे जलामध्ये जाऊन त्यातलं सगळं स्वच्छ करून, काय मासे वगैरे घेऊन त्यातलं काढून विकतो. आणि मत्स्यबंधनोपायी, मत्स्यबंधन म्हणजे मासे पकडणं. मासे पकडणे, त्यासाठी लागणारे जाळे वगैरे ते घेणे, विकणे, असं करून मी कुटुंब भरणं करतो. कुटुंब भरण करतो. हम्म. उद्गाल म्हणजे कुटुंबाचं बाहेर पालन फेकणे, पोषण करतो. ढकलणे, या दोन शब्दांत. जलोद्गाल म्हणजे जल आणि उद्गाल. मी पाण्याचे उद्गाल म्हणजे पाण्याचे आवर्त जाळे इत्यादी मासे पकडण्याच्या साधनांनी कुटुंबाचा निर्वाह करतो. तो खरं म्हणजे मासे विकतो, पण हे हम्म. शब्द जे आहे त्या शब्दावरून ते असा अर्थ झाला त्याचा की पाण्याचे आवर्त जाळे असं. पण तो बेसिकली मासेच विकतो, कारण त्याच्या अंगाला माशाचा वास येतो असं. म्हणजे त्याला कच्चं मांस असतं तसं वास येतो तो. पण हे अर्थ जो पण आहे हे तो, पाण्यात गेल्याशिवाय तो मासे पकडणार कसा, म्हणजे हो तसं ना, ते नाही. आहे. पण ते, हो ते आहे, पण ते तो काय म्हणलं की मासे पकडण्याच्या साधनांनी, असं अर्थ आला हा, शब्दांचा ते. अर्थ. हा हा, झाला बिही. हा, हम्म. ओके. तो शाल म्हणतो. साधन नाही, उपायही आहे ते. उपायांनी, हो, साधनांनी नाही. हा ना, उपाय म्हटलं तरी काय वेगळं होईल त्यामध्ये म्हणजे. मोड आहे ना तो, म्हणजे हो ना, मेथड आहे ना ती म्हणजे अशी. मासे पकडण्याची म्हणजे, साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट झालं ते नाही. उपाय म्हणजे तो कारण इथे काय त्यांनी दिलंय, पाण्याचे आवर्त जाळे इत्यादी. म्हणजे मला आमच्याकडे म्हणजे माझ्या त्या ह्याच्यात आहे की मी पाण्याच्या गाळातून माशाच्या बांधण्याच्या उपायाने किंवा मासे मारून करून हा, कुटुंबाचे पालन पोषण करतो, असं ओके आहे ते. ओके ओके, ठीक आहे, चालेल. त्याचं बदलून घेऊ आपण अर्थ. ओके. शाल, तो उपाय शब्द तसाच वापरायचा आहे. ठीक आहे, ओके, चालेल.
शाल विहस्य म्हणजे हसून, विशुद्ध इदानीम आजीवः. म्हणजे हे जे वाक्य आहे हे विहस्य तो बोलतो ना शाल, तो थोडस तो तिरकस बोलल्यासारखं बोलतो तो. विहस्य इदानीम आजीव विशुद्ध, म्हणजे हे जे आहे ते म्हणजे असा कुत्सित कुत्सित कुत्सितपणे, हा हसून हा कुत्सित बोलतो तो. इदानीम आजीव विहस्य. म्हणजे हा हम्म. असा बघा याचा शुद्ध थट्टा. हा. जगण्याचा प्रकार. विहस्य हसून, उपजीविका आजीव म्हणजे उपजीविका आजीव, हा विशुद्ध शुद्ध, इदानीम आता, आजीवः उदरनिर्वाह. आता अगदी शुद्ध प्रामाणिक उदरनिर्वाह आजीविका आहे. छोटं तिरकस बोलला त्याला. हम्म. हम्म. मग इथे तो पुरुष जो आहे तो दुसरा. हा श्लोक हा. असा कोळी. श्लोकासारखं वाक्य आहे. हा सहजम हा. किल यद विनिंदितम न खलु तत्कर्म विनिंदित. विवर्जनीयम. हा हम्म. विनिंदितम हा हा न हा खलु हा. तत्कर्म विवर्जनीयम. हम्म. पशुमारण कर्म दारुणो अनुकंपा, दारुण अनुकंपा, हम्म. हम्म. मृदुरेव श्रोत्रिय. म्हणजे हे सहजम कील, ती कील म्हणजे फ्लुएंटली खरो. बोलता तुम्ही, वा. ते वाचायला जमतं मला, ते वाचायला आणि त्याचं पोड खूपच करता येतं. छान बोलता. फक्त काय होतं की ते अर्थामध्ये थोडस माझं शब्दातला अर्थ आणि भावार्थ यात थोडस अजून तेवढी मॅच्युरिटी नाही आली. नाही पण चांगलं होतं ते. हा सहजम केलं या निंदित. हा सहजम म्हणजे सहज, कील म्हणजे खरोखर, यत म्हणजे जे, निंदितम. विनिंदितम म्हणजे निंदे, वी तुम्ही वी निंदा अधिक करताय, निंद. तुम्ही माझी हम्म. जी खरोखर वी. निंदा करताय. हा. न खलु तत् कर्म विवर्जनीयम. तरी हे माझं काम जे आहे हे काही मी सोडण्यासारखं नाहीये. तुम्ही हम्म. जरी माझी निंदा केली तर मी हे काम सोडावं असं नाही होत. हम्म. जे निंदित आहे पण खरोखर स्वाभाविक आहे, पारंपरिक आहे ते, तर माझ्याकरता हेच स्वाभाविक आहे. ते कर्म निश्चितच त्याग करण्यास योग्य नसते. हम्म. न खलु तत्कर्म विवर्जनीयम. कारण त्याने उदाहरण दिलं पुढे एक, पशुमारण कर्म दारुण अनुकंपा मृदुरेव श्रोत्रिय. म्हणजे जो श्रोत्रिय असतो, जो यज्ञ करणारा ब्राह्मण असतो, त्याचं काम असतं की यज्ञाला लागणारा पशु जो तो मारला पाहिजे. ते दारुण कर्म आहे, पण तरी त्याच्या मनामध्ये मृदूपणा असतो, अनुकंपा. अनुकंपा असते त्या प्राण्याबद्दल. पण त्या प्राण्याला वा. मारणं हे हा. त्याचं कर्तव्य असतं, कारण यज्ञ करायचा असतो हम्म. आणि यज्ञाला बळी द्यायचा असतो. म्हणून त्या ब्राह्मणाचा मृदूपणा पण असतो आणि तो ते पशु मारणं हे त्याचं कर्म पण असतं. म्हणून हम्म. तो ते कर्म सोडू शकत नाही. तो मृदू असतो स्वभावाने, पण तो तितकाच त्या पशु मारण्यामध्ये दारुण पण असतो. असं मी उदाहरण दिले या हम्म. ठिकाणी. किंवा माझा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आहे, तुम्ही निंदीला म्हणून मी सोडणार नाही. कर्मयोग. कर्मयोग, हा गीतेतला कर्मयोग सांग. कर्मयोग सारखा. पशुमारण कर्म दारुण अपि अनुकंपया मृदु एव श्रोत्रिय. हम्म. पशुमारण कर्म दारुण म्हणजे प्राणी मारण्याच्या कर्माने पुढे काही दाखलं गेलं ते. अनुकंपा, दया, कुठला पाठ मृदू. चाललाय? सॉरी, मी आता हा जॉईन केलं, काल हा हा नव्हते ना. मी. हा नाही, काल तुम्ही हा. नव्हता नाही. हा हा 13वा कुठला 13वा पाठ आहे. पाठ? चाललाय. 13वा अच्छा. भाग 6, धडा 13वा, अंगुलीयक दर्शनम, हा हा अच्छा, ओके ओके, थँक्यू. शाकुंतल मधलं. पेज 25. हम्म. हा हा हा. म्हणजे ही कथा अशी कथा माहिती ना तुम्हालाही, अश्विनताई? नाही गेली. का? लिंक गेली वाटतं. हॅलो, राहिलंय, वाचायचं राहिलंय. हा हा की तो हे हा हा. संभाषण आहे एक ग्रुप मधलं हे. त्यामध्ये राजाचा एक हा हा मेहुणा असतो, हा, तेवढं बघितलेलं. 2 हा हा. पहारेकरी असतात. ते पहारेकरी त्या कोळ्याला पकडून आणतात, कारण त्या कोळ्याला त्या माशाच्या अच्छा पोटामध्ये अंगठी सापडलेली असते. ती अंगठी राजाची असते. ती शकुंतलेने हरवलेली अच्छा. असते त्या नदीमध्ये. नदीमध्ये मासा हा. गिळतो, तो मासा याला सापडतो, तेव्हा आपल्यावरती अंगठी हम्म. मिळते, तो विकायला येतो. राजाचे लोक पकडतात आणि ते ओके. घेऊन येतात. त्यातलं हे संभाषण आहे हा. आता. तर तो हम्म. ओके सांगतो ओके, की मी थँक्यू कोळी थँक्यू आहे. दीदी. तो कोळी आहे तर हा. तो विचारता की बा कोळी आहे तर तू आम्ही थोडी जात विचारलं तुझी. तो म्हणतो की नाही, माझी काय आजीविका याच्यावर आहे. हम्म. आणि अच्छा. मग तो म्हणतो तुमची आजीविका आहे म्हणून काय झालं, हे खूपच पवित्र कार्य आहे, असं तो मेहुणा जो असतो हा. तो त्याला तिरकसपणे म्हणतो.
मग तो सांगतो की बाबा अच्छा. माझं कसंही कर्म असलं ते माझं कर्म आहे ते, आणि माझी उपजीविका त्यावर आहे, आणि माझा पारंपरिक व्यवसाय तो आहे. मी काही ते सोडू शकत नाही. जसा एखादा ब्राह्मण हम्म. असतो यज्ञाचा, श्रोत्रिय, हम्म. तो यज्ञ करतो, हे पवित्र कार्य आहे. पण ते यज्ञाकरता हम्म. प्राणी मारणं त्याला आवश्यक असतं. ते प्राणी मारण्याचं काम हम्म. पण तो करतो. हे काम दारुण आहे, हम्म. एक कठीण आहे, पण तो ते करतो. त्यावेळेला त्याला अनुकंपा नसते, पण एकंदरीत तो माणूस मृदू असतो, अनुकंपा असते, पण तरी कर्तव्य म्हणून तो हम्म. करतो. पारंपरिक ते असतं त्याचं. तसं मी पण माझं अच्छा. कोण्याचं काम करतो. मग अच्छा, असं तो म्हणतो. हा, असं तो, हा. ओके. हा. म्हणजे आपलं वागणं, तो आपला व्यवसाय जस्टिफाय करतो तो. पशु जस्टिफाय. मारण्याच्या हम्म. कर्माने कठोर झालेला असला तरी वेदज्ञ म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण, हा. श्रोत्रिय म्हणजे यज्ञ करणारा, मनाने मृदूच असतो. हम्म. म्हणून तुम्ही मला यावर हम्म. हसू नका, म्हणजे माझ्या कामाला अच्छा. नाव ठेवू नका. तरी हा पण तो हा. शाल काय म्हणतो, थँक्यू. ततस्ततः, बर बर, ठीक सांग पुढे. आहे. असं म्हणजे ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक आहे, आहे ठीक असं. आहे, ठीक आहे, काय म्हणतो तू, हा सांग पुढे, काय म्हणतो तू. पुरुष म्हणतो, हा. एकस्मिन् दिवसे खंडशो रोहितमत्स्यो हम्म. मया कल्पितो यावत् हम्म. तस्याभ्यंतर इदम रत्नभासुरमंगुली म्हणजे अंगुलीयकम दृष्टम. रत्नभासुरम. अच्छा. हम्म. भासुरम रत्नभासुरम अंगुली. अंगुलीयकम दृष्टम. तर तो काय म्हणतो, पुरुष एकस्मिन दिवसे खंडशः रोहित मत्स्य रोहित प्रकारचा मासा मी ते तुकडे करत होतो एके दिवशी, मया कल्पितः. तर मला असं जर दिसलं, यावत तस्य अभ्यंतरे, त्यावेळेला त्याच्या आतमध्ये, इदम आतमध्ये. रत्नभासुरम, रत्न रत्नाने चमकणारी, अंगुलीयकम दृष्टम, आणि अंगठी मला दिसली. हा हा. हे अच्छा. हे मी म्हणजे हा. त्याला म्हणायचं की हे म्हणतो मी ते खरं आहे, की मला ह्या हम्म. माशाच्या पोटामध्ये सापडली, मासा तोडताना एक हम्म. दिवशी. हम्म. आणि मारयत वा मुंचयत, तुम्ही आता मारा आणि सोडून द्या, काही करा. हम्म. तर अच्छा. हे पुरुष एकस्मिन एका दिवसे खंडशः तुकडे करून, रोहित मत्स्य, रोहित मासा, कल्पितः मया कल्पितः मी हम्म. केला, यावत जेव्हा, तस्य अभ्यंतरम त्याच्या आत, इदम रत्नभासुरम म्हणजे हे रत्नाने एक वाक्य चमकणारे. मिसिंग तो आहे बरं. कल्पिता एक कल्पिता म्हणजे वाक्य केला मिसिंग का आहे. कल्पना केली का, नाही काय तर, असं म्हणजे. तुमचं एक वाक्य मिसिंग आहे हा, नाही नाही, हे हे पश्चातवाला. हे वाक्य जे ना 3 भागात केलेलं आहे. पण अच्छा. पश्चातवाला ते दुसरं वाक्य असायला पाहिजे. नंतर हा, पश्चात ना, नंतर मी तिला विकण्यासाठी म्हणून मी या सज्जन लोकांना भेटलो. हो ना, पश्चात पण हे, अहम तस्य हो विक्रियाय. ना, नाही, हे इथं आलं ते, पण पुढे पण आहे ते. म्हणजे हे इथपर्यंत, हे इथंच आहे, हे मग अंगुलीयकम दृष्टम इथपर्यंतच घेतलं हे. हा, हा, इथला नंतर इथला हा नंतर येतंय. हे इथला काढून ओके टाकायला ओके. पाहिजे. हा हा. हा हा नंतर आणि येतंय. तो ओके रोहित ओके. मासा नाहीये, तो रोहू मासा आहे. आपला जो रोह रोहू मासा आहे ना, त्याला हा रोहित हा, मासा म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. नाही, ते आम्हाला माहित नाही, रोह माझा पण माहित नाही आम्हाला. शुद्ध ब्राह्मण, मला नाही माहिती. माशाचं आम्ही मासे खात नाही माशाचं तो नाही. प्रकार आहे का? तुमचा इकडचा ना, अच्छा बंगाल साईडचा नदीतला मासा असतो रोहू अच्छा, मासा. बंगालकडचा आहे का तो? ओके ओके. ओके, म्हणजे रोहित पक्षी नदीतला माहिती मासा आहे. पण रोहित नाही. नदीतला आहे. अच्छा, हा, आता रोहित तो तलावात नाही, होता ना, रोहू. अच्छा. बरं बरं, तलाव होता ना, म्हणजे गोड्या पाण्यातला. ओके, हा, गोड्या पाण्यातला रोहू मासा. रोहू मासा, हा. अच्छा, ओके, हा हम्म. हा. रोहन पक्षी असतो ना, रोहन इकडे मासा म्हणजे संस्कृत मध्ये त्याला म्हटलं असेल. अच्छा, हम्म. नाही, पक्षाचं त्याचं काही लिंक आम्हाला नाही ना. फक्त नाही नाही. हा हा, अच्छा. पश्चात ते अहम तस् पश्चात. विक्रयाय हम्म. दर्शयन गृहीतो भावमिश्रैः. हम्म. पश्चात अहम तस्य विक्रयाय दर्शयन भावमिश्रैः गृहीतः. पश्चात नंतर अहम मी तस्य म्हणजे तिचा म्हणजे अंगठीचा, चाल. हा. विक्रयाय विक्रीसाठी, हा. दर्शयन दाखवत, सज्जन. गृहीतः घेतला गेलो, भावमिश्रैः. हे भावमित्र म्हणजे हे लोक, हे सज्जन लोक जे आहेत ते. तर ह्या लोकांनी मग मी विक्रीसाठी दाखवत असताना या सज्जन लोकांनी मला पकडले. पश्चात अहम तस्य विक्रयाय दर्शयन गृहीतो भावमिश्रैः. गृहीतो म्हणजे मला पकडलं, ग्रहण केलं. मग तो म्हणतो की मारयत वा मुंचयत वा,
अयमस्या आगमन वृत्तांत. हे याचं माशाचं आगमन वृत्तांत आहे. तुम्हाला खरं वाटलं तुम्हाला सोडा, नाही वाटलं तर मारा. त्याचं नाही, माझ्या इथे म्हणजे माझ्या येण्याचं. हा नाही, हा माझ्या हा येण्याचं नाही ते. माशाचं नाही, अंगठीच्या असेल मग. हा, मला अंगठी. इथे मार्केटमध्ये मी अंगठी विकायला आलो, त्याचा हा वृत्तांत आहे. हा म्हणजे हा ते हा 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 ओके माझ्या ओके इथे बरोबर बर येण्याचा ओके हा ओके ओके वृत्तांत. ओके 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 ठीक हा आहे. हा ओके ओके. आणि इथे आपण बरोबर अंगठीच्या माझ्या आगमनाचं येथे म्हणून घेतलं येण्याचा. इथे ते. हा आणि इथे तर ते नाही. वाक्य कसं आहे की कुठे गेलं ते, तस्य आहे विक्रयाय. अयमस्य हा. आगमयत हा हा आहे ना. हो ना, म्हणजे हा इथे का आला तर त्या ह्या अंगठीच्या विकण्यासाठी आला, याचा हम्म, आगमनाचं वृत्तांत असं ना, स्वतःबद्दल असंच ना. बरं ठीक आहे तसं म्हणजे हम्म. ओके. माझ्या आगमनाचा घ्यायचा का ही तुम्ही? सगळी कथा, ही सगळी कथा. हे आहे पण तसं म्हणजे शब्दशः भाषांतर मग तसं होणार नाही ना. इथपर मारा किंवा सोडा हा, ठीक आहे. या अंगठीच्या आगमनाची प्राप्तीची वृत्तांत आहे. अंगठीच्या म्हणायलाच नको, हम्म. स्वतः त्याच्या आहेत. नुसता माझा येण्याचा, ओके. नुसत्या कारण माझ्या इथे येण्याचा हा वृत्तांत आहे. अयम म्हटलं त्याने ना याच्यामध्ये. अयम हो अस्य. मग हा याचा हा, येण्याचा वृत्तांत. याचा म्हणजे कोणाचा? त्या स्वतःबद्दल हा, बोलतोय ना हा. तो, म्हणजे स्वतःच आहे. हास्य, हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, बघूयात कसं. मग तो शाल काय म्हणतो? अयम जानुक अस्य. विस्त्रगंधो गोधादी मत्स्यबंध एव हम्म, निस्संशयम् अंगुलीय दर्शनस्य विमर्शयितव्यम राजकुलमेव गच्छामः. हम्म. हे जानुक, अयम विनगंधी नाही, चुकलं या ठिकाणी. विस्त्रगंधी गोधादी मत्स्यगंध एव निसंशयम् अस्य अंगुलिक दर्शनम विमर्शयितव्यम राजकुलम एव गच्छामः. तो शाल म्हणतो की हे जानुक, हम्म. विस्तर गंधो म्हणजे तो गंध नसलेला नाही, घाण वास असलेला आहे ते. हे पण इथं बदलायला पाहिजे. गोधारी याचा जो घाण वास येतोय या माणसाच्या अंगाचा, म्हणजे उघड्या मांसाचा, कापलेल्या मांसाचा, कच्च्या मांसाचा. एव निसंशय अंगुलीय दर्शनम अस्य विमर्शयित्वम राजकुलम एव गच्छामः. निसंशय हा विस्त्रगंधी गोधारी मासे बांधणारा आहे. विस्त्रगंधी म्हणजे घाण वास येणारा. कच्च्या मासाचा जो वास येतो ना तसा आहे. कसा येतो माहित नाही मला, पण ते लिहिलं. यांच्याकडे अंगठी दिसणे प्राप्ती चौकशी करण्यासारखे आहे. आपण राज दरबारातच चलूया. हा निसंशयपणे विस्त्रगंधी म्हणजे कच्च्या मासाच्या दुर्गंधीयुक्त गोधा इत्यादी मासे पकडणाराच आहे. असा काय अर्थ झालाय. आता कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण विस्त्रगंधीचा मला मिळाला अर्थ की कच्च्या मासाचा जरा उलट दुर्गंधी. सुलट हा, आता गोधा म्हणजे नेमकं काय आहे? गोधा हा प्रकारचा मासा आहे की काय मला नाही माहिती. मग पीपीटी मध्ये मागच्या काय लिहिलं बघा पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का उन्नत ते काही? ते त्याच्यात म्हणजे ते गोधाच मी शोधते काय आहे, पण म्हणजे नाही, तो गोधाचं नाही वासावरून तो म्हणतो की हा वास येतो याचा घाण. त्याचं मीनिंग असं लिहिलंय, जनुक ब्रॅकेटमध्ये ही अंगठी म्हणजे ही जी मिळाली त्याला ती अंगठी हा. दुर्गंधीयुक्त माशाच्या पोटातून आलेली आहे हे निसंशय आहे. हा हा म्हणजे इट इज सर्टन ती त्याच्या पोटातून आली आहे जे घाणेरडं असं वास येणार आहे. ओके. त्यामुळे अंगठीचे दर्शन हे विचार करण्याजोगे आहे. हा, आता हा. आपण सगळे राजासमोर जाऊया. जाऊया. म्हणजे ते त्याने जे सांगितलेलं आहे की ही मी चोरलेली नाही, ही माझ्या हा हा माश्याच्या हा पोटात हो आलेली हो आहे, हो हे बरोबर आहे असं त्यांचं एकंदरीत या साधारण प्रायमा फेसी मत वाक्यात झालंय. बरोबर. ओके. गोधादी म्हणजे गोधूम आदी वगैरे असं असेल का? नाही नाही, गोधूम नाही. गोधूम म्हणजे ते वेगळं धान्य आहे ते. धान्य, हा गहू. नाही नाही, त्याचा काही गहू संबंध नाही. त्या इथं धान्याच्या नाही नाही नाही, व्हेजिटेरियन काहीच नाही संबंधित याच्यामध्ये, काहीतरी. सगळं मासे. अच्छा, नाही त्याच्या बरोबर आलेलं ते असं नाही काहीतरी. नाही नाही ते नाही ते वेगळंच ते अर्थात ते समुद्रात. नाही नाही. ठीक आहे ओके. बघू ना काय असेल तर. काढूया आपण शब्द पण तो ते जरा. आपला तो एकच शब्द माहितीये गोधूम आणि हा, तेवढं आपण गेलंय मागे गोधादी तेव्हा. गोधादी, हा त्यामुळे हो. वाटलं. रक्षी ते नव हो. बघूया.
तथा गच्छ अरे गंडभेदक. रक्षिणौ तथा अरे गंडभेदक गच्छ. मग तो सांगतो की रक्षिणौ हे दोन्ही रक्षक ते, तथा म्हणजे तसेच, गच्छ म्हणजे जा, अरे गंडभेदक. हे वेगवेगळे ते नाव संबोधन वापरले. गंडभेदक काय ते वेगळं काय त्यावेळेस ते. एकच ते हा गोधिका म्हणून बोललं, म्हणजे ते मगर म्हणजे ऍक्च्युली मोठा मासा असतो ना, अच्छा. तसं आहे ते गोधिक. तर हा ते हा ओके बहुतेक ओके ते एका मोठ्या माशाच्या पोटातून आलेलं आहे असं आहे, हा असावं हा ते. हा ओके 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 ओके. ठीक आहे. गुड. अच्छा. चालेल चालेल. हे माशा संबंधी बरोबर आहे म्हणजे. ओके. हम्म. तर त्याला तो गंडभेदक हे नवीन संबोधन देतो आणि जा म्हणतो तो. चोरा. तथा गच्छ अरे गच्छ अरे गच्छ. हे तिथे ते गंडभेदकचा अर्थ मला मिळाला तो परट्या चोर किंवा छोटा चोर असा, गल्ली चोरिया, जो प्रवाशांच्या सामानाची गाठ अच्छा. बांधून चोरी करतो, असा एक हो अर्थ हो. अच्छा. मिळाला. हा शब्द गंडभेदक सामान्यतः म्हणजे काय? हा चोरांसाठी टचर म्हणजे पण ते वेदणारा. रस्त्यातील टचर प्रवाशांचे म्हणजे पण सामान तेच चोरतो. आणि हे पण तेच. हम्म. पाकिटमार आहे गंड. हा पाकिट मार, हा बरोबर हा. आहे. हम्म. तर ठीक आहे, अरे चोरा धूर्त चोरा चल, असं त्याला म्हणतो. सर्वे परिक्रामंती. बुरटे सगळेजण चोर असतात तसं का? भुरटा चोर असतं बुरटे की, चोर. हा हा भुरटा चोर असतो. हम्म. सर्वजण फिरतात किंवा भोवती फटका फेरफटका मारतात म्हणजे निघतात. आता हे पुढचं सेकंड पार्ट. शाल सूचक इमं गोपुरद्वारे अप्रमतो प्रतिपालयतं यावदिदम् अंगुलीयकं यथागमनं भर्तुर्निवेद्य निवेद्य ततः ततः शासनं प्रतीक्ष्य निष्क्रमामि. त्याचं अन्वय, हे सूचक इमं पुरुषं गोपुरद्वारे अप्रमतो प्रतिपालयतम्. इथे याच्याकडे बघा, लक्ष ठेवा. यावत इदम अंगुलीयकम यथा गमनम. गमनम भर्तु निवेद्य तत्शासनम प्रतीक्ष्य अहम निष्क्रमामि. मी तो सांगतो की तुम्ही याला माणसाकडे लक्ष ठेवा, मी जाऊन येतो तोपर्यंत. तो शाल, तो मेवणा जो येतो तो शाल त्या सूचकाला म्हणतो, हे सूचक, इमम याला, गोपुरद्वारे म्हणजे त्या एंट्रन्सला, मेन गेट. मेन हो, गेटला, मुख्य दरवाजा, मुख्य राजवाड्याचा दरवाजा. मुख्य हा, दरवाजा. थोडं सावध राहा याच्याबद्दल. अप्रमत हो. प्रमद शब्द प्रमद याचा अर्थ उन्मत्त निष्काळजी असा होतो. अप्रमत म्हणजे निष्काळजी नसलेला म्हणजे सावध. प्रतिपालयतम हम्म. म्हणजे रक्षण करा. यावत म्हणजे जोपर्यंत. इदम हा, अंगुलीयकम यथा गमनम आगमनानुसार, भर्तुः म्हणजे स्वामी राजा, निवेद्य म्हणजे निवेदन करून, ततः तेव्हा, शासनम म्हणजे त्याची काय आज्ञा असेल त्याची ती, प्रतीक्ष तोपर्यंत वाट बघा, आणि निष्क्रमामी निर्गच्छामी म्हणजे जातो तोपर्यंत. तो सांगतो की हे सूचका, या पुरुषाला गोपुराच्या दाराशी सावधानतेने पहा, म्हणजे हे लक्ष द्या याच्याकडे. जोपर्यंत मी ही अंगठी जशी मिळाली तशी स्वामींना राजाला निवेदन करून नंतर आदेशाची प्रतीक्षा करून बाहेर येतो. त्यांचं काय म्हणणं त्यापर्यंत जातो. मग ते दोघ जण ते जे आहेत ते रक्षक. प्रविशत्वा स्वामी प्रसादाय. ते उद्धव म्हणतात की आवृत स्वामी प्रसादाय प्रविशत, म्हणजे प्रवेश करतो. आवृत म्हणजे नेमकं काय घ्यायचं लक्षात द्यावं. स्वामी प्रसादाय म्हणजे स्वामी कृपेसाठी. आवृत्त हो ना. आवृत्तच ते, म्हणजे झाकलेलं काय पाहिजे, झाकलेलं कसं काही नाही ना. प्रतिशत आवृत, प्रतिशत म्हणजे प्रवेश करतो आला ते. आता त्यात आवृत्त काय तर इथे रुकार काय नाहीये, उकार आहे. हा रुकार प्रविशतू आहे ना, नाहीये, प्रविशतू आहे उकार ना. येतो. आहुत आहे ते, वू आहे ते, वृत्त. म्हणजे अच्छा, आवूत आहे का ते, आवृत्त नाहीये. पुस्तकात तरी तसं दिलंय ओके त्याच्यामुळे. ओके, हा हा. मग ते आवूतचा काय हा, अर्थ आहे ते उरू बघायला नाहीये, पाहिजे. वू आहे. आवुत्त. आवूत आहे का आवुत्त. ते, अच्छा ओके ओके. हम्म. हम्म.
ओके, दोघे जण वेगळं काहीतरी म्हणतात वेगळं ना हे आहे यदावृत्त. तशा आवृत्त हो त्या मेवण्याचं नाव यदावृत्त आवृत्त. असतं. स्वामीच्या प्रसादासाठी आत जाऊ दे, आपण स्वामीच्या कृपेसाठी आत जावे, असं ते हे दोघं जण जे आहेत ते त्या शाल मेवण्याला सांगतात की तुम्ही जा. आऊत म्हणजे मेवणा सांगतोय. आऊत्त म्हणजे मेवणा, हा श्रीमान. आवृत्त म्हणजे श्रीमान. श्रीमान. अच्छा, असं आहे का? बरं बरं. हा, श्रीमान. ओके ओके. मिनिंग दिलंय ह्याच्यामध्ये हिंदीच्या. त्या पुस्तकात दिलंय का? हा हा, आवृत्त. हो आऊत्त हो. आहे. ओके ओके. पुस्तकात ना पेज 27 वर दिलाय मेवणा आऊत. किंवा हा. बरोबर. आपण आदरार्थी. अच्छा, हा हा, हा इथे हो इथे म्हणतात ना, ठीक आहे, आपण जा ठीक आहे. म्हणतात ना ते, आपण स्वामींच्या कृपेसाठी आज जावे, म्हणजे राजाला भेटायला जावे. स्वामी म्हणजे राजा. मग निष्क्रांत शाल, ते शाल जे ते जातात, ते निष्क्रांत व निघून गेले, ते प्रस्थान केले त्यांनी, श्वालाचे प्रस्थान. मग पहिला रक्षक म्हणतो, जानूक चिरा येते खलवावृत्त, हे जानूक आवृत्त खलू चिरा येते. अच्छा, इथं पण आवृत्त नाही इथे पण मध्ये. ते हा, रू इथं नाही येत. ते हा आवृत्त नाही ना, आहे ते का? ते दोन्हीकडे तेच आहे. आवृत्त आहे, आवृत्त आवृत्त. हा ओके, इथे बदलावं लागेल ते. हा, पहिला म्हणतो तो की हे जानूक जे चिरा येते म्हणजे उशीर करतायत विनाकारण, खलू आवृत्त, हे खरोखर उशीर करतो आहे शाल. दुसरा म्हणतो की ननु राजान अवसरो पसरणीया, अवसरोपसरणीय सर्पणीय म्हणजे अवसर उपसर्पणीय. ननु ननु म्हणजे खरोखर, खरोखर. अवसर उपसरणीय म्हणजे ही संधी आहे राजाच्या जवळ जाण्याची, राजाला भेटण्याची. राजान राजा हे नक्कीच राजे लोक प्रसंग जाणून संधी साधून जवळ जाण्यासारखे असतात. म्हणजे यांनी संधी शोधली की चला राजाला जाऊन भेटू असं. पहिला रक्षक म्हणतो, जानूक प्रस्फुरतो मम हस्तावस्य वदार्थ सुमनसः पिनद्धुम, नाही पिनद, काय ते पिनद्धम, पुरुषम धूम. निदिशति. पिनद्धूम आहे का ते? उकार आहे त्याला, धूम. पिनद्धूम. पिनद म्हणजे बंद करणे असं आहे. इति पुरुषम निदिशति, धूम. हे जानूक. धूम आहे. पिनद्धूम आहे ना, हा हा. हे जानूक हा. मम हस्तु प्रस्फुरतः अस्य वदार्थ सुमनसः